आणि नॉन स्ट्राईकला खेळतोय तो हर्षवर्धन देसाई. आणि या ठिकाणी संजू मालक प्रेमी संघाकडून पहिलं षटक घेऊन येणारा गोलंदाज आहे तो आकाश पडियार आहे. आयकॉन खेळाडू आहे संजू मालक प्रेमी संघाचा, जर्सी नंबर 07 आकाश पडियार या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. पहिलं षटक घेऊन आहे. सामन्याला होते सुरुवात. संजू मालक प्रेमी वर्सेस नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स. पहिला चेंडू आणि या ठिकाणी मात्र पहिला षटक पहिला चेंडू स्वागत केलं. या ठिकाणी सुंदररित्या षटकार खेचलाय. षटकार खेचलाय ऑन साइडच्या दिशेने, मात्र चेंडू गेला सीमारेषेवर. षटकार आहे. एक चेंडू आणि 6 धावा. चांगलं स्वागत केलं या ठिकाणी विकी गायकवाडने. आकाश पडियारच्या षटकाचं स्वागत केलंय. स्वतःच्या संघाचं या ठिकाणी सुरुवात 6 धावसंख्येने केली. स्वतःचे देखील या ठिकाणी 6 धावसंख्येने सुरुवात केली. धावफलकावरती एक चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. नंतर मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक केलं आकाशने. पुढील चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलाय. चांगले यष्टी क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. संजयजी पाटील यड्रावकर साहेबांच्याकडून या ठिकाणी यष्टी क्षेत्ररक्षण आहे. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूमध्ये षटकार दिला, मात्र दुसऱ्या चेंडूमध्ये कमबॅक केला. दुसरा चेंडू निर्धाव आहे आकाशचा. पुढील चेंडू म्हणजे तिसरा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा विकी गायकवाड. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. ऑफ साइडच्या दिशेने खेळून काढले चेंडूला. आता मात्र चेंडू गेला पुन्हा एकदा सीमारेषे पलीकडे. पंचांचा चौकारचा इशारा आहे. आता मात्र या ठिकाणी धावपलटावरती फरक पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण या ठिकाणी धावपलटावरती आहे. पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू आहे. 4 चेंडू झालेत. पहिल्या षटकाचे अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू शेष आहेत. 4 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण आहे. जैसे आए थे वैसे जाएंगे बाहर. फिर एक बार छक्का. चांगला षटकार या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकी गायकवाड नाम तो सुना होगा. ऑन साइडला खेचून काढले चेंडूला. या ठिकाणी षटकारला संघाची धावसंख्या पोहोचली 5 चेंडू आणि 16 धावा. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आहे. दुसरा चेंडू निर्धाव आहे. तिसऱ्या चेंडूमध्ये पुन्हा एकदा चौकार आहे. चौथा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा 5व्या चेंडूमध्ये षटकार. 1 आड 1 धावसंख्येमध्ये या ठिकाणी वाढ होते. संघाची धावसंख्या पोहोचली 5 चेंडू आणि 16 धावा.
घेऊन आलाय तो संदीप पाटील आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आहे. जर्सी नंबर 21 संदीप पाटील. सामना करेल तो हर्षवर्धन देसाई. दुसरं षटक या ठिकाणी सुरुवात होते. या ठिकाणी हर्षवर्धन देखील फटकेबाजीला सुरुवात केली. आल्या आल्या या ठिकाणी स्वागत केले संदीप पाटीलचं चौकार खेचून. हर्षवर्धन देसाई कालच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी चांगली फलंदाजी केली होती. या फलंदाजाने आपल्या संघासाठी. नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स संघाचे हे दोन स्टार खेळाडू आहेत. पुन्हा एकदा संदीप पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे. त्याचा सामना करेल तो हर्षवर्धन. आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा खेळून काढलं. या ठिकाणी ऑन साइड दिशेने मात्र रितेश देशमुख त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक धाव दिली आताची. संघाची धावसंख्या पोहोचली ती 27 धावा 2 चेंडू. आता मात्र या ठिकाणी ब्लॉकर चेंडू होता. विकीने मात्र स्वतःच्या फलंदाजावरती नियंत्रण ठेवलं. एक धाव काढली आहे. समीकरण धावसंख्येचे या ठिकाणी चांगलं सुरू आहे. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला. दुसऱ्या चेंडूमध्ये एक धाव. तिसऱ्या चेंडूमध्ये पुन्हा एकदा एक धाव. आता मात्र धावपलटावरती धावसंख्या झाली ती 27 धावा बिनबाद. स्लोवर चेंडू होता. खेळून काढला पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने ऑन साइडच्या दिशेने माफ करा. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा एक धावा आहे. संघाची धावसंख्या पोहोचली 29 धावा. चेंडू झाले 4. धावसंख्या झाली 29. 4 चेंडूमध्ये या ठिकाणी 7 धावा खर्च केलेत संदीपने. आता मात्र दुसऱ्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी विकीचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक धाव. आता मात्र या ठिकाणी कासवाच्या गतीने धावसंख्येवरती वाढ होते. संघाची धावसंख्या पोहोचली. दुसरं षटक सुरू आहे. 5 चेंडू आणि 30 धावांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरं षटक आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. सामना करेल तो हर्षवर्धन देसाई. हर्षवर्धन देसाई. चेंडू मात्र या ठिकाणी हवेमध्ये होता. मात्र या ठिकाणी चेंडू झेल सोडला रमेशने. जीवनदान मिळते हर्षवर्धन देसाईला. षटकाचे होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 31 धावा. आता मात्र मिळते हर्षवर्धनला जीवनदान. त्याला द्यावं लागणार आहे संघासाठी योगदान. आणि यानंतर मी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पुढील समालोचक करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो महेश सर. धन्यवाद. 2 ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स फलंदाजी करतोय. संजीव मालक प्रेमी हा संघ आता क्षेत्ररक्षण करतोय. स्वतः संजय पाटील यड्रावकर साहेब या स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते प्रेरक क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या माध्यमातून हे संपूर्ण क्रिकेट आपल्यापर्यंत या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. ते आता यष्टिरक्षण करतायत आणि गोलंदाजीला तिसऱ्या षटकासाठी आहे वाहिद ऐनापुरे. विकी गायकवाड 8 चेंडूमध्ये 24 धावांच्यावर खेळतोय. हर्षवर्धन देसाई 4 चेंडूमध्ये 7 धावा आणि धावसंख्या आहे ती 31. MSCB एंड कडून ऐनापुरे आता गोलंदाजीसाठी सज्ज. त्यांच्यासाठी यष्टिरक्षण, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, तर ऑन साइडला डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. उजव्या हाताने ओव्हर द विकेट हा पहिला चेंडू खेळलाय तो ऑन साइडला एका धावेसाठी आणि धावसंख्या आहे ती 32.
मैदानामध्ये जवळपास आता गुलाबी थंडी आहे आणि गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये संजीव मालक प्रेमींचा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. मैदानावरती स्क्रीनवरती सामना आपण पाहताय. आणि चेंडू बॅटची कट घेऊन एका टप्प्यानंतर जातो क्षेत्ररक्षक हेडरावकर साहेबांच्याकडे. क्षेत्ररक्षण करत असताना सर्व क्षेत्ररक्षक अतिशय दक्ष आणि प्रेक्षक सुद्धा ज्या ज्या ठिकाणी जागा मिळते त्या ठिकाणाहून सामने पाहतायत. मैदानाच्या बाहेर MSCB कॉलनीच्या समोर डंपर आहे. डंपरवरचे प्रेक्षक आहेत. नवीन बिल्डिंग या ठिकाणी आपण बांधतात. हेडरावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुद्धा प्रेक्षक आहेत, पण बराच काळ ते शांत आहेत. आणि चेंडू उंच हवेमध्ये टोलवलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर MSCBच्या दिशेने हा चेंडू जातो. MSCB कॉलनीच्या दिशेने पंच साहिल मोमीन यांचा षटकाराचा इशारा. सामन्याचे पंच आहेत, फलंदाज समोर आहेत ते साहिल मोमीन सर, सीताबाई पटवर्धन प्रशालेच्या सैनिकी शाळेचे क्रीडा शिक्षक, आणि स्क्वेअर लेगला ते धनंजय डुबल अर्थात डेडे. आपल्या नजाकतदार फलंदाजीने धनंजय डुबल यांनी मागील स्पर्धा आंबेडकर चषक स्पर्धा गाजवली होती. साहिल मोमीन तर उजवा डावा दोन्ही हात एकाच वेळेला वापरू शकणारे अष्टपैलू खेळाडू हे आता पंच म्हणून आहेत. आणि त्यांच्या समोरच हा संपूर्ण क्रिकेटचा हा आणखीन एक महत्वपूर्ण सामना साखळी फेरीतील आपण पाहत आहात. नयनतारा ऑप्टिकल्स, जय भीम स्पोर्ट्स हे दोन संघ, हे संघ विरुद्ध संजीव मालक प्रेमी हा संघांच्या दरम्यान हा सामना चालू आहे. या स्पर्धेमध्ये एकंदरीत 12 संघांचे 2 गटामध्ये विभागणे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये वाईट डिश कव्हर मध्ये आता खेळाडूला लावण्यात येतं, स्वीपर कव्हर म्हणून. आणि हा लेग स्टंपवरचा फुलटा चेंडू सरळ फिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंच धनंजय डुबल यांचा चौकाराचा इशारा आहे आणि 4 धावांची सैन्य धावसंख्या होते. डावातील तिसऱ्या षटकामध्ये नाबाद 42 धावांची सलामी या दोन्ही फलंदाजांनी दिलेली आहे. या 42 धावांच्या मध्ये विकी गायकवाड पोहोचतात 11 चेंडू मध्ये 34 धावा, हर्षवर्धन देसाई 5 चेंडू मध्ये 8 धावा. आणि जवळपास या स्पर्धेमध्ये 13 चेंडू मध्ये 50, 22 चेंडू मध्ये 52 धावा असे धावांची रास फलंदाजांनी लुटलेली आहे. कॉल सुद्धा पूर्ण केला जातोय, 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. आणि हा चेंडू येऊपर्यंत 2 धावांची सैन्य धावसंख्या वाढली ती 44. हे संपूर्ण समालोचन आपल्यापर्यंत पोहोचलं जाते. हार्दिक धनवडे आणि प्रशांत धनवडे या पिता पुत्रांच्या जोडीच्या माध्यमातून आणि मुंबईकर यांच्या छायाचित्रणातून स्क्रीनवरती आपल्याला थेट प्रसारण दिसतंय. पुन्हा एकदा जवळपास प्रत्येक चेंडू हा टोलवण्यासाठीच आहे. हे जे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकल स्लेटर आणि ग्रेग ब्लिवेट यांची जे काही मानसिकता होती त्या मानसिकतेमध्ये खेळतायत. जवळपास प्रत्येक चेंडू हवेत आहे. हवेतला चेंडू धावा मिळवून देतोय आणि या दरम्यान षटक संपतोय. षटक संपल्यानंतर षटक संपलेलं आहे ते तिसरं धाव संख्या आहे ती 45. 15 धावांची सरासरी राखली जाते ते नयनतारा ऑप्टिकल्स आणि जय भीम स्पोर्ट्स संघाकडून. आणि याच गतीने जर त्यांनी धावा जमवले तर पहिल्या डावाच्या अखेरीस 120 धावा त्यांच्या नोंदवल्या जातील. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 128 धावांचं आव्हान हे सुद्धा पार करण्यामध्ये फलंदाजांना यश आलेलं आहे. किती धावा जमवल्या तरी सुद्धा फलंदाज धावसंख्या चेस करतायत. मागील सामन्यामध्ये कमी धावसंख्येचा सामना सुद्धा थरारक झाला होता. क्रिकेटमध्ये जे जे काय आहे ते सगळं या क्रिकेटच्या मैदानावरती श्रद्धेय राजर्षी शाहू महाराज क्रीडांगणावरती जयसिंगपूर नगरीमध्ये दिसतंय. जयसिंगपूरकर क्रिकेट रसिक रात्रीचे 11:20 झालेले आहेत तरी सुद्धा मोठ्या संख्येने खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित आहेत. आपणा सर्वांचं हे क्रिकेटवरील प्रेम निश्चितच जयसिंगपूर क्रिकेटला CCGच्या माध्यमातून जे ऊर्जित अवस्थाण्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्याला पाठबळ देणारं ठरेल. आता पुढील षटकासाठी येतोय तो संदीप पाटील. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा दिल्या होत्या. त्यांचं हे दुसरं षटक आहे आणि आता सामन्यातील ते 4थं षटक. महाराष्ट्र पोलीस दलातील सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र पोलीसचे संदीप पाटील आता गोलंदाजी करतायत. आणि त्यांचं स्वागत चेंडू उंच हवेत आहे आणि संदीप पाटील चेंडूच्या खाली येतात आणि पहिला फलंदाज बाद होतोय. 45 धावांची सलामी दिल्यानंतर आता मैदानामध्ये आवाज होतोय पारंपरिक वाद्यांचा. पहिला फलंदाज बाद होतोय. 45 धावसंख्येवर बाद झालेला फलंदाज कॉट अँड बोल्ड बाय संदीप पाटील आणि बाद झालेला फलंदाज आहे तो
विकी गायकवाड त्यांनी 14 चेंडूमध्ये 2 चौकार 4 षटकारांच्या साहाय्याने 37 धावा केल्या होत्या. 264 स्ट्राईक रेटने धावा जमवल्या होत्या आणि मैदानामध्ये पारंपरिक वाद्य म्हटले की पिप्पाने वाजवत आहेत आणि पिप्पाने वाजवणारे प्रेक्षक खरोखरच या मैदानामध्ये चैतन्यावस्था आणतायत. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिगरण आहे. अर्थात सज्जनांची साथ आणि दुर्जनांचा निर्वंश, दुर्जनांचा नाश असे हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणारे महाराष्ट्र पोलीस दलातील संदीप पाटील गोलंदाजी करतायत. त्यांनी पहिले यश मिळवून आपल्या संघाला दिलेलं आहे आणि आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय तो किरण सदालाई. आणि चेंडू पहिला चेंडू खेळाय तो मिड विकेटला आणि मिड विकेटवर चेंडूवर खेळल्यानंतर धाव संख्या होती ती 1/46. पंढरपूरचं खटाक अर्थात पंढरपुरी भाषेमध्ये ज्याने आपल्या सर्वांची मनं जिंकली ते पांडुरंग आंधळे महाराज. खेळायचा प्रयत्न सरळ चेंडू जातोय तो यष्टरक्षक यड्रावकर साहेबांच्याकडे. चेंडू निर्धाव जातोय पण निर्धाव जाणारा चेंडू निश्चितच भविष्य काळामध्ये जयसिंगपूरकरांचं तापमान आता जे आपण 42 सेल्सिअस पर्यंत पोहोचलोय ते भविष्य काळामध्ये ते आणखीन कमी होण्यासाठी आपल्या सर्वांचं एक सकारात्मक योगदान असेल. आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला सरळ खेळायचो लॉंग ऑनला एक धाव तर पूर्ण केले. 2 टप्प्यानंतर चेंडू येतोय आणि एका धावीच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे ती 1/47. यानंतर आणखीन एक सामना आहे. चेंडू स्टेअर केलाय तो थर्ड मॅनला एका धावेसाठी एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी फलंदाजाचा प्रयत्न आणि होय होय नाहीच्या दरम्यान मध्ये चेंडू सुटतोय. अजून सुद्धा प्रेक्षकांची मागणी आहे निश्चितच लवकरात लवकर आपली प्रेक्षकांची मागणी आपण पूर्ण करूया. धाव संख्या ती 1/48. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू संदीप पाटील टाकतील. आणि हा चेंडू सरळ खेळलाय उंच हवेमध्ये आणि चेंडू येतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. लॉंगापूरून सरळ 8 पावले पुढे आलेला खेळाडू संदीप पाटलांनी पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवरती संघाला यश मिळवून दिलं. धाव संख्या येते 2/48. 4 षटकांच्या अखेरीस धाव संख्येची सरासरी 12 धावांची. आणि आता यानंतर पुढील समालोचनासाठी पंढरपूरहून आलेले पांडुरंग महाराज आंधळे आपल्या सर्वांना समालोचनाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करतील. हा धन्यवाद सर. क्रिकेटला सोडून एंटरटेनमेंट करणं म्हणजे थोडंसं गुन्हा आहे, पण क्रिकेटला धरून आपण एखादा शब्द जसं मोमेंट्स येतं तसं बोललं जातं आणि प्रेक्षकांना ते आवडतं. धन्यवाद. आमचं भाग्य आहे सर. एवढ्या लांबून आलोय म्हणल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे आणि ते चालू आहे प्रयत्न. तुमचं मन जिंकण्याच्या दिशेने निघालेलो आहे. तर जाऊया मैदानाकडे. एक सुंदर असा सामना मैदानामध्ये चालू आहे. नयनतारा ऑप्टिकल्स जेबीम स्पोर्ट जयसिंगपूर. तर पाहतोय आपण 48 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 षटकाच्या समाप्तीनंतर. गुरु नॉन स्ट्राईक वरती, किरण सर आहेत ते स्ट्राईक वरती आहेत आणि गोलंदाजीसाठी. आणि यावेळेस मात्र प्रहार केलेला आहे. यावेळेस चेंडू जातोय सरळ मैदानाच्या बाहेर. 2 वडाप 1 डमडम झी डबाक डमडम षटकार. 54 धावा झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामना मैदानामध्ये चाललेला आहे. यावेळेस मात्र आकाश सरांनी आपले 2 पावलं पाठीमागे घेतलेले आहेत आणि किरण सरांच्या बॅट मधून निघालेले खणखणीत सनसनीत आपण पाहतोय. संजू मालक प्रेमी
या संघाने मात्र अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. मैदान काय सजलेलं आहे बघा, गॅलरी फुल भरलेले, खचाखच भरलेलं मैदान. होणार होणार, काय टेन्शन घेऊन हलक्या हाताने चॉप केलेला चेंडू पॉइंट कडे, एक धाव पूर्ण निघते. दुसऱ्या धावेसाठी मात्र स्वतः संजू मालक चेंडू फील्ड करत आहेत. क्रिकेटमध्ये काय असतं सर, उत्साह मोठा असतो. संघर्ष जितना भी कड़वा हो उतनी जीत मीठी होती है. ज्यांचा संघर्ष जबरदस्त असतो ना त्यांचं मात्र जिंकणं इतकं खतरनाक असतं. पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये जर बघायचं म्हणलं तर पहिला दिवस तुडुंब गर्दी. आदरणीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील साहेब यड्रावकर यांचं ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस तुडुंब मोठी गर्दी. पुढचा चेंडू पाहतोय आपण. यावेळेस मात्र डाय मारलेला आहे जॉन्टी रोड सारखा. जॉन्टीची आठवण खरंच आज मैदानामध्ये झाली, कारण आपण पाहतोय की मी ज्यावेळेस क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आलो त्यावेळेस सर मोहम्मद केप सर असायचे. युवराज सिंग आणि मोहम्मद केपची जोडी असायची. काय सुंदर फिल्डिंग आणि बॅटिंग. वन साइड युवराज सिंग सर बॅटिंग आणि मोहम्मद कैफ म्हणजे यष्टी रक्षकाच्या दिशेत असायचे. गुरु पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तयार. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू समाचार घेतलेला आहे. मिड विकेटला चेंडू जातोय. एक मॅन लाईन सुपर फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. किती धावा होतील याचा अंदाज मैदानाच्या बाहेर सर्व प्रेक्षकांच्या ओठावरती येतोय. पण पाहतोय आपण आता धाव झालेले आहे ते म्हणजे 56 धावा. 5वं षटक मैदानामध्ये प्रगतीपटावरती आहे. किरण सरांकडे जर बघितलं गेलं तर 9 धावा 4 चेंडू मध्ये. पुढील चेंडू आकाश यांच्या कोट्यातला जातोय पण त्यांचं दुसरं षटक मैदानामध्ये आहे. या वेळेस मात्र घुटना टेक तमाशा देख. वाह, चेंडूची भिंगरी केलेली आहे. यावेळेस मात्र अरा सावळ्या खटॅक. जबरदस्त 62 धावा, 60 आणि 2 धावा. स्पर्धा अतिशय सुंदर आहे. स्पर्धेला फक्त नजरेनं आनंद टिपायचा आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं. क्या बात आहे. या स्पर्धेकडून मी खूप काही मोठं शिकलेलो आहे आणि प्रेक्षक यावेळेस अप्पर खेळला जातोय. वीरेंद्र सेहवाग स्पेशल स्ट्रोक. चेंडू फरार येतोय. दमदार, शानदार, जानदार, खणखणीत, चौकार. अरा सावळ्या खटॅक. 66 धावा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये जवळजवळ 66 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. नयनतारा ऑप्टिकल्स, जय भीम स्पोर्ट, जयसिंग थोरू या संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर संजू मालक प्रेमी या संघाने आतापर्यंत बघितलं गेलं तर 2 विकेट घेण्यामध्ये यश येतंय. 5 षटक मैदानामध्ये खर्च झालेले आहेत आणि 66 धावा मैदानातून बाहेर आलेले आहेत. तमाम प्रेक्षकांचं मनापासून कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तुमचं नाव जरी नाही घेतलं तरी असं समजायचं की तुमचं या मैदानावरती जयसिंगपूरच्या या हऱ्या भऱ्या मैदानावरती तुमचं स्वागत होतंय. क्रिकेट काय आहे, लाईव्ह क्रिकेट आणि लव क्रिकेट. लाईव्ह क्रिकेट मधनं एखादा मॅसेज जर अगदी प्रेमाचा गेला तर नावामध्येच खासियत आहे. क्या बात आहे. म्हणून कुठंतरी मला वाटतं या जनतेची सेवा करण्यासाठी असे आदरणीय, असे सन्माननीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्यासारखे एक जिद्दीवान व्यक्तिमत्व आणि तसेच या क्रिकेटवरती प्रेम करणारे आमचे आदरणीय लाडकं नेतृत्व संजू मालक पाटील यड्रावकर. आणि यावेळेस मात्र बॅकफुट वरती येतोय. बॅटची बाहेरची कडा लागते. स्लीप गली आणि शॉर्ट थर्ड मॅन. इथेही मला वाटतं कुठंतरी एखादी धाव खर्च होते. 67 धावा आलेल्या आहेत 6वं षटक मैदानामध्ये प्रगतीपटावरती मार्गस्थ लावताना. किरण सरांकडे जर बघितलं गेलं तर जवळजवळ मला वाटतं 19 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि गुरु सरांच्या बॅटमधून 2 धावा 3 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. रमेश आपल्या कोट्यातलं षटक पूर्ण करताना. आपटलेला चेंडू, आडवा पट्टा, निगाह है कहीं पे, निशाणा कहीं पे, दुम दबा के भागो अशी धावसंख्या मैदानातून पाहायला मिळते. आणि धावलं पाहिजे. क्रिकेटचा एक फायदा तुम्हाला सांगतो काय आहे तर क्रिकेटमुळे फिटनेस इतका जबरदस्त राहतो. सागर सर
हा धन्यवाद सर. बाईकच्या स्वरूपामध्ये पंचांचा निकाल येतो माझ्याकडे. 67 धावा. पुढील चेंडू सामना करतील गुरु. आपटलेला चेंडू लॉंग आपला प्रहार केलेला आहे. इथं मात्र खेळाडू आहे. ओढा कॅच, ओढा मॅच. अरा सावळ्या खटॅक. मोठी विकेट. बडी मछली जाल में फंस गई मछली जाल में. यावेळेस मात्र नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्टला एक मोठी विकेट गमावं लागते. आणि दरम्यान आपण पाहतोय की या अशा चाललेल्या सामन्यामध्ये कुठंतरी मला वाटतं एखादा मोठा खेळाडू तंबूकडे जातो तर संघाला थोडासा दबाव धोका पत्करावा लागतो. दरम्यान आपण पाहतोय 68 धावा, 2 विकेट आणि 6वं षटक. अजून दोन चेंडू झालेले, 4 चेंडू येणं बाकी आहे. 3 चेंडू माफ करा, 3 चेंडू येणं बाकी आहे. रमेश यांनी आतापर्यंत 1 विकेट, 1 धाव आणि 3 चेंडू. काय सुपर गोलंदाजी. ज्या वेळेस आपण पाहतो की चेंडू टाकल्यानंतर चेंडूचे मोमेंट्स बदलतात ना, ते कधी कधी आउट स्विंग होतो, कधी कधी लेग स्विंग होतो, कधी मिडल स्विंग होतो. मिडल स्विंग म्हणता येत नाही, मिडल तरार होतो, एकदम तेज तरार. ऑफ स्विंग होतो, लेग स्विंग होतो. पण ज्या वेळेस आपण पाहतोय की यामध्ये बॅट्समॅन जर हुशार असेल तर जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅटमधून निघू शकतो. 68 धावा पाहतोय आपण. नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्ट या संघाकडे जर बघितलं गेलं तर प्रथमतः फलंदाजी करत करत मला वाटतं 6व्या षटकाकडे सामना आणलेला आहे वडत वडत. आणि 68 धावेचा डोंगर रचलेला आहे. टार्गेट किती धावेचा असेल संजू मालक प्रेमी या संघासमोर आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅकफुटला येते, पूर्ण शरीर तलवारीच्या मापात. थ्रो केला तो वेगळाच. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी निगाहे कहीं पे, निशाणा कहीं पे. हा वेळेच्या अनुसाराने चेंडूला बदलावं लागतं. आणि अशा प्रकारे जर बघितलं गेलं धावसंख्या जाऊन पोहोचलेले 70 धावेवरती. या वेळेस हुक केलेला आहे. वाह वाह वाह. बघतो काय रागानं षटकार मारला डाण्या वागानं. खटॅक. जबरदस्त है, स्पर्धा जबरदस्त है. देख के मौका, मारा छक्का. शेवटचा चेंडू रमेश. 9 धावा खर्च, 1 विकेट, 5 चेंडू. गुड गोलंदाजी. पुढील चेंडू. वाव, वंडरफुल, सबसे फुल, ब्युटिफुल, कूल कूल. एक चौका वाचवला क्षेत्ररक्षकाने. हे श्रेय जातं सगळं क्षेत्ररक्षकाला. काय आहे की ज्या वेळेस आपल्या शरीराचे मोमेंट सांभाळून षटकाची समाप्ती, 6 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलेल्या आहे धावसंख्या 78 धावा. आणि आमचे सर मागाशी म्हणले महेश सर 78 आणि 78. ज्यावेळेस या दोन्ही शब्दाचा संगम होतो तो संगम आम्ही जरा थोडस विश्लेषण करून आपण ऐकूया. मी जातोय महेश सरांकडे. 78 आणि 78. अठ्ठ्याहत्तर आणि 78. सुप्रसिद्ध समाजसेविका सई तामनकर यांनी एका प्रदीर्घ अशा मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, जर तुम्ही 78 म्हणत असाल तर तुम्ही कोल्हापूरचे म्हणून ओळखले जातात, आणि 78 म्हटला तर कोल्हापूरच्या बाहेरचे ओळखले जातात. तर धावसंख्या 6 षटकांच्या अखेरीस 78, ज्याला आपण कोल्हापूरकर 78 असं म्हणतो. प्रति षटकामागे 13 धावांची सरासरी आहे. किरण सदाले आणि तुषार कोठावले ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि तो गोलंदाजीला येतो वाहिद ऐनापुरे. आणि पहिला चेंडू खेळाय तो लॉंग ऑनला. 1 धाव पूर्ण केले. अतिशय वेगाने दोन्ही फलंदाज धावत आहेत. दुसऱ्या धावसाठी चेंडू जरा सुटला म्हटला की लगेच दुसरी संधी त्यांच्याकडून साधली जाते. आणि या बरोबर धावसंख्या होती ते 80. 80 हा शब्द व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे, ज्याचं 80 वर्ष पूर्ण होतात, अर्थात सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आपण त्याला म्हणतो. त्या 80 या धावसंख्येवरती नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्सचा संघ
पोचलेला आहे. आणि चेंडू बॅटची कट घेऊन सरळ यष्टीरक्षक यड्रावकर साहेबांच्या हातामध्ये चेंडू आहे. निर्धाव गेलेला हा चेंडू. जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचा अतिशय उदात्त उपक्रम. प्रत्येक निर्धाव जेवढे चेंडू जात आहेत तेवढी झाडं हे जयसिंगपूर परिसरामध्ये या ठिकाणी वृक्षारोपण केलं जाईल. हा चेंडू खेळाय तो परत एकदा लॉंग ऑफला एका धावेसाठी फलंदाज पळतायत आणि चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या जवळून 4 धावांसाठी. 4 धावा अतिशय महत्वपूर्ण आहेत. शेवटचे काही 2 षटकामध्ये काही चेंडू आता शिल्लक असेल त्या षटकामध्ये एन केन प्रकारे धावा वाढवून जय भीम आणि नयनतारा ऑप्टिकल्सचे संघ फलंदाज या ठिकाणी आपल्या धावसंख्या वाढवायचा प्रयत्न करतोय. 6.3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आहे 3 बाद 84, जवळपास 13 धावांची सरासरी या दोन्ही फलंदाजांनी केली, सरासरीने गाठत आहेत. आणि हा चेंडू बॅटच्या इनर एजला लागून जातोय. तो फाईन लेगला दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते ते किरण सदावले आणि तुषार कोठावळे या दोन्ही फलंदाजांच्याकडून. 3 चेंडूमध्ये 10 धावसंख्येवरती तुषार नाबाद आहे. 11 चेंडूमध्ये 26 या धावसंख्येवरती किरण सदाले आता नाबाद आहेत आणि आता स्ट्राईक आहे ती तुषारकडे. धावसंख्या आहे 3 बाद 85. या सामन्यानंतर आणखीन एक सामना आहे. आणि हा चेंडूची गती कमी करून टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सरळ जातोय. तो क्षेत्ररक्षक जातात त्या दरम्यान 2 धावेसाठी फलंदाज पळतायत. एका टप्प्यानंतर फेक येते 2 धावाच्या सहाय्याने तुषार पोचतोय 12 धावसंख्येवर. तर एकूण धावसंख्या होती ते 87. 7व्या षटकातील हा शेवटचा चेंडू. आज समालोचन कक्षाच्या पाठीमागची बाजू पूर्णपणे प्रेक्षकांनी भरून गेलेली आहे. कालच्या तुलनेमध्ये आज मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानामध्ये आहेत. त्या सर्व मान्यवरांचं, माता भगिनींचं सहर्ष स्वागत. आणि चेंडू उंच हवेत आहे. हवेत असलेला हा चेंडू सूर मारून झेल टिपण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज 2 धावा घेण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. 2 धावा तर मिळत आहेत. यड्रावकर साहेब या प्रयत्नांचं कौतुक करतात. खेळाडूंना आपण सुद्धा टाळ्या वाजवून प्रेक्षकांनी कौतुक करायला पाहिजे. हे कारण खेळाडू आहेत, आपल्या जयसिंगपूरच्या मातीतले आहेत, आपले भूमिपुत्र आहेत. 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती ती 3 बाद 89. 12.71 धावांची सरासरी. आणि याच गतीने जर धावा झाल्या तर 8 षटकांच्या अखेरीस 102 धावा होऊ शकतात. पण क्रिकेटमध्ये जर तर पेक्षा प्रत्यक्ष मैदानामध्ये काही घडतंय त्याला जास्त महत्व असतं. अजून सुद्धा प्रेक्षक हळूहळू मैदानामध्ये येताना दिसत आहेत. काही प्रेक्षक रात्रीच्या 11:42 झालेले आहेत, शतपावली करताना दिसत आहेत. आणि आता शेवटच्या षटकासाठी, शेवटच्या 6 चेंडूसाठी गोलंदाजीला येत आहेत ते प्रदीप सावंत. 61 सामन्यामध्ये 53 फलंदाजांना त्यांनी बाद केलेला आहे. जवळपास त्यांची सर्वोत्तम गोलंदाजी 4 धावा देऊन 5 बळी त्यांनी मिळवले होते. त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध होते क्रिक स्कोर या क्रिक हिरोज या ऍप वरती. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. प्रदीप सावंत शेवटचं आणि एकमेव निर्णायक षटक टाकायला या ठिकाणी सज्ज आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये मिड विकेट सीमारेषेवरती होता. आता फाईन लेग सर्कलच्या आत आणण्यात येतोय. मिड विकेटचा खेळाडू थोडासा उजव्या बाजूला आणि ऑन साइडला 3 खेळाडू. प्रदीप सावंत म्हणजे जवळपास आता मिडल आणि लेग स्टंपवरती चेंडू पडणार हे गृहीत धरून क्षेत्ररक्षण लावण्यात येतंय. आणि हा क्षेत्ररक्षणाप्रमाणे चेंडू मात्र चेंडू सरळ फिरकावून दिला जातोय. तो पहिला 6 धावांसाठी 95 वरती पोहोचतोय. तो जय भीम नयनतारा ऑप्टिकलचा संघ. धाव संख्या झाली ती 3 बाद 95. डावखुरे गोलंदाज प्रदीप सावंत एका चेंडूमध्ये 6 धावा. आणि हा सलग चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. नवीन प्रेक्षागृह, नवीन बाल्कनी होते त्या दिशेने सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार. आणि धाव संख्येने शतकी टप्पा गाठलेला आहे. धाव संख्या येते 3 बाद 101. मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या प्रेक्षकांचं रात्री 11:44 सुद्धा मनोरंजन करण्याचा प्रयत्न कुठलेही कसूर किरण सदाले आणि कोठावळे या जोडीकडून कमी नाहीये.
आणि हा तिसरा चेंडू सरळ खेळा, स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू सरळ जातोय तो साइड स्क्रीनच्या बाजूने. 4 धावांसाठी षटकार षटकार चौकार. 3 चेंडू मध्ये 16 धावा धावसंख्या आणि पुन्हा वाढते. 30 धावसंख्या होती ती 105. प्रोजेक्टेड स्कोर 102 होता 7 षटकांच्या अखेरीस, पण आता अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत. 105 वरती पोहोचलाय एकूण धावसंख्या. आणि हा पुलटा चेंडू खेळा मिड विकेटला. संदीप पाटील महाराष्ट्र पोलीस चेंडूवरती धावत येत आहेत. एका धावसाठी शत्रुशी पळत होते, दुसऱ्या धावसाठी फलंदाज पळत आहेत आणि ढोंडो ढोंडो रे साजना. या दरम्यान एक अतिरिक्त धावसंख्या पोहोचली ती 107 वर. 7.4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आणि हा टप्पा टाकलेला चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग षटकारासाठी. प्रेक्षकांचे मनोरंजन चालू आहे, प्रेक्षकांच्या मागणीचा सुद्धा पुरवठा या ठिकाणी होतोय. प्रदीप सावंत 5 चेंडू मध्ये 24 धावा दिले. धावसंख्या आहे 3 बाद 113. हॅलो, अरिहंत हॉस्पिटल करंदार व डायमंड सुपर किंगचे करंदार नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे करंदार नाणेफेकीसाठी इकडे यायचं समालोचन कक्षाजवळ. प्रदीप सावंत याने दिला आणि सामन्याचा संपूर्ण नूरच बदलून टाकला. जवळपास 15 धावांची सरासरी राखली जाते ते नयनतारा ऑप्टिकल्स आणि जय भीम स्पोर्ट्स या संघाकडून. धावसंख्या होती 7व्या षटकांच्या अखेरीस 3 बाद 89 आणि आता धावसंख्या झाली 3 बाद 119. या वाढलेल्या 30 धावा निश्चितच किती निर्णायक ठरत आहेत हे फलंदाजीचा दुसरा अर्थात संघ संजीव मालक प्रेमी संघ ज्यावेळेला फलंदाजीला येईल त्यावेळेला तो ठरेल या धावा 30 धावा किती निर्णायक आहेत. पण सामना 128 धावा सुद्धा या मैदानामध्ये पाठला करून यशस्वीरित्या फलंदाजांनी तो संघ सामना जिंकून दाखवलेला आहे. यानंतरचा सामना अरिहंत हॉस्पिटल वर्सेस डायमंड सुपर किंग्स. अरिहंत स्पोर्ट्स वर्सेस डायमंड सुपर किंग्स. दोन्ही संघाचे करंदार नाणेफेक करून घ्यायचा आहे. आपल्या क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर संदीप मकवाना व डॉक्टर मंगसुळे टॉस करून घ्यायचा आहे. नाणेफेकीसाठी मान्यवर आलेले आहेत. आपल्यासाठी नाणेफेकीसाठी मान्यवर थांबलेत. कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. डॉक्टर युवराज मंगसुळे कृपया आपण समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. नाणेफेकीसाठी आपण प्रतीक्षा करत आहोत. 48 चेंडू मध्ये 120 धावांची आवश्यकता आहे. साइड स्क्रीन वरती आपण ते प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी पाहत आहात. आणि यापुढील 2 षटकांसाठी समालोचन कक्षामध्ये आम्ही विनंती करतोय पांडुरंग महाराज आंधळे पंढरपूर मधून आलेले हे लोकप्रिय झालेले अल्प कालावधीमध्ये लोकप्रिय झालेले समालोचनातले आपल्या अतिशय पंढरपुरी मराठीमध्ये दोन्ही संघाचे करंदार आलेले आहेत. माननीय माजी नगराध्यक्ष सुनील पाटीलजी मजलेकर यांच्या हस्ते नाणेफेक इथं होईल. माननीय श्री मी आमंत्रित करतोय माननीय श्री सुनीलजी पाटील मजलेकर यांना नाणेफेकीसाठी आपण इथं यायचं आहे. मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक इथं होते. अरिहंत हॉस्पिटल अरिहंत स्पोर्ट्सचे करंदार डॉक्टर युवराज मंगसुळे व डायमंड सुपर किंगचे करंदार
आर्यन स्पोर्ट डॉक्टर युवराज मंगसुळे सर, कृपया आपला निर्णय द्यायचा आहे. हॅलो, प्लेइंग 11ची लिस्ट द्या. दोन्ही संघाचे कर्णधार ताबडतोब प्लेइंग 11ची लिस्ट द्या. 48 चेंडूमध्ये 120 धावांचं संजू प्रेमी संघाकडून आव्हान स्वीकारण्यासाठी सलामीची जोडी आता मैदानामध्ये आहे. आणि यापुढील समालोचनासाठी पुढील 2 षटकांसाठी माननीय पांडुरंग महाराज आंधळे, पंढरपूर. तर नक्कीच धन्यवाद सर. पाहतोय आपण नयनतारा ऑप्टिकल जयभीम संघाच्या दिशेने जर बघितलं तर जवळजवळ 119 धावा नोंदवलेल्या आहेत आणि 120 धावेचं आव्हान दिलेलं आहे संजू मालक क्रिकेट प्रेमी संघासमोर. तर पाहतोय आपण पहिली जोडी मैदानात येते. पहिल्या जोडीच्या दिशेने जर बघितलं गेलं तर षटकार चौकार म्हणजे जवळजवळ यांच्याकडून 40 ते 45 धावा मैदानातून पहिल्या जोडीमधून आल्या तर पाठीमागच्या फलंदाजावरती दबाव येणार नाही हे चित्र मात्र आपल्याला स्क्रीनवरती दिसणार आहे. 120 धावा जिंकण्यासाठी मोठं टार्गेट आहे. त्यात किरण सरांकडे जर बघितलं गेलं तर किरण सरांनी 17 चेंडूमध्ये 56 धावा, एक लंबी पारी, जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये दाखवलेलं आहे. यानंतर पाहतोय आपण की गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी आणि बॅटिंगसाठी. चला उरकत घ्या. येस बॉस. ABCD. पहिला चेंडू आडव्या बॅटने चॉप केलेल्या पॉइंट कडे थ्रो केला, थोडासा चुकला गेला, पण दरम्यान इथं दोन्ही फलंदाजाने एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेच्या साह्याने बघितलं गेलं आकाश सर आणि त्यांना साथ देण्यासाठी वाही देत आहेत. एक असं आहे का? जी सर, जी. आमचं मध्ये तिसऱ्या पंचांकडे गेलं तरच आमचं मध्ये चालतंय, नाही तर आतमध्ये अजिबात काय चालत नाही आमचं. तिसरे पंच ज्यावेळेस जादू करतील त्यावेळेस आम्हाला कुठेतरी जादूची छडी दिसते. तमाम प्रेक्षकांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. JPL जयसिंगपूर प्रीमियर लीग भव्य आणि दिव्य आयोजन नियोजन डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे. कमिटीने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचवायची ही स्पर्धा. आणि या मैदानावरची डे नाईटची पहिली स्पर्धा आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. खरंच तुमच्या नजरेतनं हे इम्प्रेशन चुकणार नाही याची खात्री मला निश्चितच येते. नक्कीच सामन्याला सुरुवात करावी. आणि तिसऱ्या पंचांकडे DRS दिलेला आहे. DRS 1 2 वाकीटॉकी चालू आहे. 1 2 3 1 2 3 सांगेल, काय हरकत नाही. आणि तोपर्यंत मात्र धगधग, मनात धगधग, मैदानामध्ये धगधग, प्रेक्षकांच्या मनामध्ये धगधग, चाहत्यांच्या मनामध्ये धगधग. हा सर, ही रन आहे. इथं तिसरे पंच सांगत आहेत सर. आता काय, एक धाव मात्र मैदानातून बाहेर येते. वाहिद जर यांच्याकडे लक्ष दिलं तर ही एक अतिशय खेळी यांची मोठी आहे बरं का या स्पर्धेमध्ये वाईद सरांची. आणि आकाश सर जर बघितलं गेलं तर त्यांनी एक चेंडू एक धाव मैदानात घेतलेले. आता श्रीयश यांचं पहिलं षटक. ओ अप्रतिम चेंडू, उचलून खेळला गेलेला, गॅप मध्ये सरळ चेंडू, मिड विकेट, चेंडू फरार, येतोय दणदणीत खणखणीत चौकार, खटॅक. अशी जर फटकेबाजी मैदानात पाहायला मिळाली संजू मालक प्रेमी या संघाकडून तर केवळ मला वाटतं 8व्या 7व्या षटकामध्ये सामना कुठंतरी यशाच्या दिशेने जाईल. आणि कालचा सामना पाहतोय आपण, अजून सुद्धा आठवणीत आहे. 5 धावा. पुढील चेंडू, यावेळेस डीप बॅकफुट एक्स्ट्रा कव्हर, चेंडू हवेमध्ये तरंगतोय. 2 खेळाडू आगे पिछे डाय बाय अगल बगल, बघतो काय रागानं फिल्डिंग केली धान्या वागानं, खटॅक. वाह, ब्रँडेड फिल्डिंग. मैदानामध्ये जर आपल्याला थांबायचं असेल तर कुठंतरी कष्ट, संघर्ष जितना भी कड़वा हो उतनी जीत मीठी होती है. चौका चौका
4 धावा. वा, 2 वडा, 1 डमडम, जी डबाक डमडम. तर 5 धावेकडे जवळजवळ मला वाटतं या 4 धावेनं धाव संख्या 9 झालेली आहे. यावेळेस पुन्हा पॉइंटच्या डोक्यावरती खतरनाक मोमेंट्स मैदानामध्ये. बडी मछली जाल में फंस गई. बॅक टू द पेवेलियन. संजू मालक प्रेमी संघाला पहिला हादरा, पहिला धक्का. आणि काल असंच झालं होतं की पहिली विकेट पॉइंटच्या जागेवरती संजू मालक यांची गेली होती आणि त्यावेळेसच मैदानामध्ये सामना फसला होता. बघूया आता काय होईल येणाऱ्या क्षणामध्ये. कालच्या चुका मैदानामध्ये क्रिकेटला घेऊन जात आहेत का ठेवून जात आहेत. 120 धावेचं आवाहन आहे आणि मैदानामध्ये प्रेक्षकांची नजर लागलेली आहे क्रिकेटच्या खरंच अंकावरती. 9 धावा 4 चेंडूमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेटपटूंसाठी व्यासपीठ मात्र अतिशय सुंदर, मैदान त्याच्यापेक्षा सुंदर. विचार, एकही विचार वेस्ट जाणार नाही अशा पद्धतीचं मैदान ग्रॅश उगवलेलं आहे. अगदी गुलगुल मैदान तयार झालेलं आहे. यावेळेस मात्र संजयजी येड्रावकर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती खेळतील. 9 धावा जिंकणं हे चित्र कसं दिसतं की सर्वांना सांगायचं की अजून मी हरलो नाही, शरद संपलेले. हलक्या हाताने पुश केलेला चेंडू आहे मिड ऑफ या दिशेला आणि या चेंडूवरती मला वाटतं 1 धाव मिळालेली आहे. 43 चेंडू मध्ये जवळजवळ मला वाटतं 110 धावेची अजून आवश्यकता आहे. बॅटिंग मध्ये खरंच आग पाहिजे, डोक्यावरती बर्फाची लादी पाहिजे आणि मैदानामध्ये झणझणीत खणखणीत दणदणीत असं वाजलं पाहिजे. ह्या वेळेस मात्र थर्ड मॅन 1 बाउंस सुपर से ऊपर जबरदस्त आणि मस्त चुस्त येतोय चौकार. आकाश सरांच्या दिशे जर बघितलं तर 5 धावा त्यांच्या खात्यावरती गेलेल्या आहेत. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 14. 14च्या रन रेटनं जर बघितलं गेलं तर सर सामना कुठंतरी मला वाटतं जवळपास येण्याची शक्यता आहे. कारण जवळजवळ 42 चेंडू मध्ये 106 धावेची अजून सुद्धा आवश्यकता आहे. संजू मालक प्रेमी तर या सामन्याला जर बघितलं गेलं तर मला वाटतं पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर दुसरे 2 षटक थोडीशी धीमी सुरुवात, पण शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळेस 30 धावा खर्च झाल्या त्यावेळेस मात्र डायरेक्ट 119 धावा दिसल्या आपल्याला. मैदानामध्ये फिल्डिंगच्या स्पेस मध्ये थोडासा चेंजअप केलेला आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये विकी गायकवाड आपल्या कोट्यातलं षटक मैदानामध्ये टाकताना स्ट्राइक वरती खेळताना संजयजी येड्रावकर पुन्हा पुढच्या चेंडूसाठी तयार. या चेंडूवरती मात्र शरीरावरती येतोय, हलक्या हातानं पुश केलेला आहे चेंडू, बॅटची साई घेतोय आणि थोडासा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, स्टिअर केला चेंडू पण निर्धाव पद्धतीचा चेंडू. आणि त्यांचा स्वतःचा तो संकल्प आहे की 1 चेंडू जर डॉट गेला, निर्धाव पद्धतीचा गेला तर आपल्या जयसिंगपूर नगरीमध्ये 1 झाड लावायचं. काय सुंदर असा उपक्रम आहे. त्या उपक्रमासाठी माझ्याकडून सलाम. यावेळेस मात्र प्रहार केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. त्या दिशेला खेळाडू डीप लाईनचा थोडासा दूर येतोय आणि जवळजवळ धावफलकामध्ये बदल होतोय. क्रिकेटचं एक मोठे अंक आहेत क्रिकेटचे की ज्यावेळेस तुम्ही मैदानात थांबता त्यावेळेस तुमच्या कुठेतरी बॅटला चिटकून धावा येतात
आणि त्याचा फायदा संघाला होतो. घुटना टेकलेला आहे, घुटना टेक, तमाशा देख. वाह वाह वाह, खटॅक, चौका. 39 चेंडू मध्ये 101 धावेची आवश्यकता. या जोडीमध्ये जर पार्टनरशिप 50 धावेची झाली तर सामना खणखणीत खांद्यावरती घेऊन जाणार मैदानाच्या बाहेर. 19 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. रिव्हर्सिव ब्रँडेड वाघाची झाड फोडली पाड येतोय शानदार आणि जानदार शतरक्षणाचा हा मात्र थ्रो. फसला निर्णय आमचा, जबरदस्त. 38 चेंडू मध्ये 100 धावेची आवश्यकता. 20 धावा झालेल्या आहेत. इथं सुरुवात मात्र अतिशय सुरेख आहे. एक विकेट जरी गेलेली असली तरी दबाव नाहीये. संजयजी एटरावकर यांच्या खात्यावरती जवळजवळ मला वाटतं 3 चेंडू 2 धावा. यावेळेस हलक्या हातानं पुश करायचा प्रयत्न, थोडीशी अपील. पंच सहमत आहेत का? आत्मविश्वास आणि विश्वास आमच्या लारा सरांचा काय म्हणतोय मैदानामध्ये. विश्वास मात्र मैदानामध्ये, झळकत्या उन्हामध्ये तळपता कार्यक्रम मैदानामध्ये, अतिशय उत्तम मैदानात पंचांच्या दिशेने. 37 चेंडू 100. यावेळेस मात्र अपर खेळला जातोय. वीरेंद्र सेवाग स्पेशल, खणखणीत दणदणीत. 2 वडाप 1 डमडम, झी डबाक डमडम, चौका, खटॅक. वाजवा वाजवा पिपाने वाजवा. क्रिकेटचं खरंच ते वैशिष्ट्य आहे आणि ती शान आहे, क्रिकेट मधली जान आहे. यावेळेस 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 36 चेंडू मध्ये 96 धावेची आवश्यकता अजून सुद्धा बरकरार आहे. तथा आदरणीय माननीय आमदार साहेब डॉक्टर राजेंद्रजी पाटील येड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं जयसिंगपूर प्रीमियर लीग भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या जयसिंगपूर या मैदानावरती लोकराजा छत्रपती शाहू महाराज स्टेडियम जयसिंगपूर या मैदानावरती भरवलेलं आहे. जबरदस्त आणि मस्त या स्पर्धेकडे सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष आहे. पाहतोय आपण जवळजवळ 10 धावा आकाश यांच्या खात्यावरती आहेत. 7 मात्र सुंदर मैदानामध्ये. ज्या वेळेस फिल्डिंगच्या स्पेस मध्ये पुन्हा एकदा आगे पिछे डाय बाय अगल बगल स्लिप आहे, लेग स्लिप आहे. दरम्यान बघितलं गेलं तर एक मोठा गॅप स्टेट लाईन मध्ये आहे. मिड विकेट काऊ कॉर्नरचा तो गॅप मोठा आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत. यावेळेस लेग साइडला चेंडू खेळला जातो, स्क्वेअर लेगला जातोय चेंडू. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडू उचलतो तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. 25 धावा. जिंकण्यासाठी अजून 95 धावेची आवश्यकता. आता मात्र कुठेतरी आक्रमक रूप दाखवायला पाहिजे. बॅट मधनं कुठेतरी धावसंख्येची गरज आहे आणि सगळ्यांचं लक्ष मैदानात लागलेलं आहे. कोण जिंकणार? या वेळेस मात्र प्रहार केलेला आहे सरळ स्टेट लाईन मध्ये. बचेंगे तो और लढेंगे. या वेळेस मात्र एकच धाव मिळू शकते. एका धावेच्या साह्याने 26 धावा. 34 चेंडू आणि जिंकण्यासाठी 94 धावेची आवश्यकता. अजून एक सामना आहे, तो शेवटचा सामना असेल. तमाम प्रेक्षकांनी अजून सुद्धा उपस्थिती नोंदवलेली आहे. या वेळेस मात्र गोलंदाजाने कुठेतरी मला वाटतं एक चेंडू सुरक्षित टाकलेला आहे. पर पंचांच्या सहमती निकालामध्ये चेंडू जातोय वापस आपल्या मार्किंगच्या दिशेमध्ये. जवळजवळ 34-33 चेंडू मध्ये 33 चेंडू मध्ये 94 धावा. अजूनही आकडा बरकरार आहे. षटकार चौकाराची आतिषबाजी होणार. यावेळेस घुटना टेकलेला आहे. पॅनल स्वीप खेळला जातो. जवळजवळ डीप स्क्वेअर लेग क्रॉस लाईन मध्ये थोडासा चेंडू जातोय आणि यावेळेस मात्र फलंदाजाने फायदा घेतलेला आहे. आकाश सरांकडे लक्ष दिलं तर आकाश कालच्या मॅच मध्ये तो एक जबरदस्त पारी खेळू शकला नसला तरी त्यानं धावसंख्या मात्र थोडी बनवली होती आपल्या संघासाठी.
आणि गोलंदाज मात्र या चेंडूवरती थोडीशी धगधग मनामध्ये, कारण फलंदाज ज्यावेळेस सेट होतो, ज्यावेळेस मैदानामध्ये मजबूत आपले दोन्ही पाय राहतात, त्यावेळेस मात्र त्यांना टेनिस बॉल व्हॉलीबॉल सारखा दिसतो. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळायला लॉंग ऑफच्या दिशेमध्ये लॉंग द कार्पेट एक धावेसाठी खेळला जातोय हा चेंडू. आणि या चेंडूवरती मात्र एक धाव लिहिलेली होती आणि जवळजवळ 32 चेंडू मध्ये 93 धावेची आवश्यकता अजून सुद्धा मैदानात बरकरार आहे. चुकतंय, 31-92. ह्या वेळेस पुन्हा एकदा पॉइंट कडे खेळला जातोय. चकली दिलेली आहे, मात्र शतरक्षक हुशार आहे आणि तुम्हाला हुशार होण्याची हीच वेळ आहे. क्रिकेट दिशाहीन करते आणि तुम्हाला सरळ रस्त्याने जायचं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. संजू मालक क्रिकेट प्रेमी जयसिंगपूर या संघाची धावसंख्या 1 विकेट 29, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 चेंडू मध्ये 91 धावा. आणि ह्या 91 धावा 30 चेंडू मध्ये पूर्ण झाल्या तर हे आपल्या या स्पर्धेचं मोठं रेकॉर्ड पूर्ण होणार आहे. थोडासा वन साइड सामना 1 अंकने उचलला जातोय. पर पाहूया क्रिकेटमध्ये काय सांगता येत नाही. या दोन्ही फलंदाजांनी जर मैदानामध्ये षटकार चौकारावरती लक्ष दिलं तर हे लक्ष मात्र पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार नाहीये. विकी पुन्हा एकदा येतोय. विकी गायकवाड आपल्या दुसऱ्या षटकामध्ये प्रवेश करतोय. दरम्यान सामना करत आहेत आकाश. या वेळेस मात्र फिरलेला आहे सनसनीत, खणखणीत, दणदणीत. ये BSNL चौका खटॅक. 33 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. 87 धावेची आवश्यकता 29 चेंडू मध्ये अजून सुद्धा. आणि याच लाईन लेन जर बॅटिंग मैदानात झाली तर सामना कधी व्हॉलीबॉल सारखा होईल सांगता येत नाही. तमाम प्रेक्षकांनी अजून सुद्धा जागा सोडली नाही, कारण सामना इतका सुंदर इथे मैदानामध्ये चाललेला आहे. दोन्ही संघाकडे अजून सुद्धा झुकलेला आहे. दोन्ही संघाकडे अप्रतिम सामना मैदानात खेळला जातोय. या वेळेस लॉंग द कार्पेट गॅप मधून सरळ चेंडू निघालेला आहे. यावेळेस मात्र जातोय झुकेगा नाही साला चौकार खटॅक. धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. संजू मालक क्रिकेट प्रेमी जयसिंगपूर जवळजवळ 37 धावा येत आहेत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 28 चेंडू मध्ये 83. शक्य आणि अशक्य. यावेळेस पॉइंट कडे आडव्या बॅटने आणि क्षेत्ररक्षणामध्ये जर थोडीशी जरी चूक झाली असती तरी पाठीमागं कमबॅक करायला मात्र खेळाडू नव्हता. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. 27 चेंडू 83 धावा. थोडासा दबाव. या वेळेस मात्र कडक प्रहार केलेला आहे. 2 खेळाडू, तू धरू का मी बसतो. गाडी निघून गेलेली आहे. एकच गाडी आहे मुक्कामी आणि तीच गाडी तुम्ही बसता का मी बसू. तोपर्यंत ड्रायव्हरनं गाडी पळवली. खटॅक. झेल सुटला. 26 चेंडू मध्ये 82 धावा. पाठीमागच्या 30 धावा कुठंतरी मला वाटतं झेंडूबाम डोक्यावरती ठेवून गेलेले आहेत. पाठीमागच्या षटकामध्ये 8व्या षटकातल्या 8व्या षटकामध्ये 30 धावा गेल्या. त्याच 30 धावा कुठंतरी महागात पडलेल्या आहेत. क्रिकेट अलीकडे जर बघितले तर 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये क्रिकेट चाललेले आहे. 24 कॅरेट लाख मोलाचा सामना मैदानामध्ये आणि लाख रुपये तोळा झालेला आहे सोनं. 26 चेंडू आणि 82 धावेची आवश्यकता. पंच थोडं चेंडूशी गुस्ताखी करत आहेत, कारण चेंडू तो ग्लेजिंग गेल्यानंतर तो कुठेतरी तडाबिडा जातो चेंडूला आणि त्या चेंडूला षटकार चौकार जात नाहीत
आणि तो नियम पंचांकडेच, या कमिटीचा नियम आहे की पंचांनीच तो चेंडू चेक करायचा, योग्य वाटला तर तो चेंडू वापर करायचा, अन्यथा तो चेंडू हा. जी सर, आमचे लारा सर म्हणत आहेत हा चेंडू मैदानामध्ये उपयुक्त ठरू शकतो आणि गोलंदाजाला तो मात्र निश्चित. दुसरा देऊ का सर? हा चला, दुसरा चेंडू टाकायचा आहे आमच्या कमिटीचे. जी सर, 26 चेंडू मध्ये 82 ची आवश्यकता. या दोन्ही मधला कुठला तरी एक सिलेक्शन करा, तिसरा इकडं आमच्याकडे टाका. कारण इथं कसं आहे, खेळाडूंचा त्यांना जर फॉर्म सापडला तर एक एक चेंडू आम्हाला जवळजवळ अर्धा अर्धा तास सापडत नाही. संजयजी यड्रावकर यांनी मैदानामध्ये मात्र ह्या वेळेस 8 धावा बनवलेल्या आहेत 7 चेंडू मध्ये, आणि एक स्वतःला मजबूत बनवलंय की कुठंतरी मला वाटतं राहुलजी द्रविड नॅशनल क्रिकेटमध्ये ज्यावेळेस भारताची भिंत म्हणून ओळखले जाणारे हे एक, ज्यावेळेस मैदानात जातात त्यावेळेस किती जरी जोरदार चेंडू टाकला तरी त्या चेंडूला फक्त टुक असा आवाज येणार. सामन्याला पुन्हा एकदा गती. 26 चेंडू 82 धावा. हलक्या हातानं आडव्या बॅटने पुश केलेला चेंडू आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी ही निश्चितच गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडी जरी वेळ मिळाली तरी 2 धावा. क्या बात आहे. 25 चेंडू आणि 80 धावेची आवश्यकता. आकाश सरांकडे जर बघितलं गेलं तर एक मोठी पारी. 22 धावा 12 चेंडू मध्ये. युवा खेळाडू आहे, जबरदस्त फॉर्म आहे आणि त्या फॉर्मचा उपयोग करून घेतला पाहिजे. 12 चेंडू 22 धावा वैयक्तिक आकाश. यावरती या वेळेस मात्र कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू फील्ड केला जातोय आणि दरम्यान पंचांचा निकाल येतोय की 4 षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ 40 धावा आलेल्या आहेत. 24 चेंडू मध्ये 80 धाव्याची आवश्यकता आहे. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की आपल्या सिनियर ज्युनियर म्हणजे ऑक्शन मध्ये ज्या जयसिंगपूर प्रीमियर लीग मध्ये जेवढे जेवढे खेळाडू आहेत ना, काही खेळाडू क्रिकेट खेळायची नाही, एन्जॉय करायचा आहे. या आयुष्यामध्ये एन्जॉय केला पाहिजे आणि प्रत्येक खेळाडूला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. प्रत्येक माणसाला आनंद मिळाला पाहिजे. याच्या पाठीमागं ऑक्शन मध्ये ज्यावेळेस त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस फक्त आणि फक्त एन्जॉय म्हणून मैदानात उतरायचं आहे आणि ही स्पर्धा सुंदररीते पूर्ण झाली पाहिजे. अशा दिशेने मला वाटतं ह्या बघितलं तर 2025 डे नाईटचं हे पहिलं नियोजन नसल, पण हे पहिलं या मैदानावरचं नियोजन आहे. या अगोदर बरेच सामने झाले, पण डे नाईटचं या मैदानावरचं पहिलं आयोजन नियोजन डे नाईटचं या मैदानावरचं. JPL जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 भव्य आणि दिव्य टेनिस बॉल मोठी स्पर्धा अगदी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वांनी पाहावी. आता तुमचे आमचे सर्वांचे मित्र अगदी कुठे जरी असतील तर मोबाईल जवळ प्रत्येकाच्या आता आहे. जवळजवळ 90% 99 नागरिकांकडे मोबाईल आहेत. पाहिजे तिथं मोबाईल उघडायचा आणि युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घ्यायचा. तर आपल्या भारतामध्येच नाही, अदर कंट्रीमध्ये सुद्धा आपल्यातले सर्व मित्र परिवार असतील तर या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. 40 धावा 24 चेंडू मध्ये 80 धाव्याची आवश्यकता. आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू झालेली आहे की एक थोडासा एक अंक मात्र पाहतोय आपण इकडच्या तिकडं, पण क्रिकेटमध्ये काय सांगता येत नाही. जोपर्यंत मैदानामध्ये आकाश आहे त्याच्या खात्यावरती 22 धावा. या वेळेस मात्र उतरून खेळला जातोय. चेंडू चाललेला आहे सरळ सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून.
इथं येतोय मोठा षटकार. जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा एक दणदणीत खणखणीत ब्रँडेड बम बम चिक बम षटकार. खटॅक खटॅक. 23 चेंडू आणि 74 धावा. शक्यता दुवा आणि दबा. पर पाहूया मैदानात ही जोडी मात्र एक पार्टनरशिप जबरदस्त. या वेळेस मात्र बाहेरची बॅटची कडा. गॅप मध्ये चेंडू आपटतोय आणि इथं मात्र फलंदाजाच्या साह्याने जवळजवळ मला वाटतं 22 चेंडू 73 बरकरार आहे, पण 47 धावा झालेल्या आहेत. 29 धावेवरती आकाश खेळत आहे. आकाश 29 धावेवरती खेळत आहे. 14 चेंडू मध्ये 29 धावा बनवलेल्या आहेत. ह्या वेळेस गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडू चाललेला लॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक मात्र तिथं झुकलेला आहे. आणि झुकल्यानंतर नक्की चेंडू हाताला लागतो. 21 चेंडू 71 धावेची आवश्यकता अजूनही मैदानातून येणं बाकी आहे. यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या खाली राहतोय. छलांग मारली होती पण दरम्यान चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. गुडलँड स्पॉट वरती चेंडू, तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बऱ्याच वेळानंतर हा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला किरण यांच्या खात्यातला. यावेळेस मात्र चेंडू डीप लाईनला लॉंग ऑफच्या दिशेमध्ये अडवला जातोय. सत्तर धावेची आवश्यकता अजून सुद्धा स्कोर पट सांगतोय की 70 धावेची आवश्यकता आहे 19 चेंडू मध्ये. किरण सरांनी पुन्हा हा चेंडू टाकलेला आहे पण चेंडू पंचांच्या नजरेत गेलेला आहे आणि तो सुरक्षित चेंडू जवळजवळ मला वाटतं लाईन लेनच्या दिशेने निघून गेलेला आहे आणि थोडीशी अपील बी केली जाते पण त्या अपीलला मात्र फेटाळत आहेत दोन्ही पंच. आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 50 धावेवरती. राहिलेले 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 70 धावेची आवश्यकता आहे संजू मालक प्रेमी या संघासाठी. तर यानंतरचं समालोचन आमचे सहयोगी मित्र महेशजी जानवेकर सर. अगदी सुटसुटीत वाणी, जबरदस्त व्याख्यान, प्रबोधनकार आणि जबरदस्त समालोचन करत आहेत. यानंतर 3 षटकासाठी करतील धन्यवाद सर. सुप्रभात. रात्रीचे 12:17 झालेले आहेत. 18 चेंडू मध्ये विजयासाठी 70 धावांची आवश्यकता संजय प्रेमी 11 या संघाला आहे. स्वतः संजय पाटील यड्रावकर साहेब अजूनही मैदानावरती ठाण मांडून आहेत. बघा आता त्यांची उपस्थिती, त्यांनी फलंदाजी, ते पाहत असलेले चौफेर क्षेत्ररक्षण, एकंदरीत काय आणि पार्श पाटील उजव्या हाताने ओव्हर द विकेट. चेस्ट ऑन ऍक्शन. पहिला चेंडू इन कटर ड्राईव्ह करायचा प्रयत्न यड्रावकर साहेबांचा. सरळ चेंडू होतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यानंतर आणखीन एक सामना आहे. चेंडू बॅटची कट घेऊन जातो. तो थर्ड मॅनला या दरम्यान 1 धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजांकडून. मात्र 18 चेंडू मध्ये 70 धावांची गरज असताना त्यातले 2 चेंडू तर झालेले आहेत. अतिशय आक्रमक अशी फटकेबाजी
आता दोन्ही फलंदाजापैकी कोण नेमकं करते आता हे पाहायचं आहे. आकाश पड्यार खेळतायत 15 चेंडूमध्ये 29 धावा. साहेब खेळतायत 14 चेंडूमध्ये 14 या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या आहे 1 बाद 51. उजव्या एसटीच्या खूप स्वैर चेंडू, पार्श्व अतिशय ऍक्शन रनअप, आकर्षक चेंडूला गती सुद्धा आहे, फक्त दिशा तेवढी आता मिळायची आवश्यकता आहे. स्क्वेअर लागलाय ते साहिल मोमीन पंच आहेत आणि मुख्य पंच आहेत ते लारा सर. आणि चेंडू लॉंग हॉर्नला उंच फटका खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या इनर एजला लागून जातोय. तो फाईन लेगला एका धावेसाठी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये 12 संघ आहेत. 12 संघांची 2 गटामध्ये विभागणी आहे. प्रत्येक गटामध्ये 6 संघ आहेत आणि या 6 संघातील आघाडीचे 2 संघ वर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यावेळेला धावांची सरासरी सुद्धा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. आणि पुढे येऊन चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. चेंडू सरळ जातोय, तो क्षेत्ररक्षक श्रेयसच्या हातामध्ये. बाद होत आहेत यड्रावकर साहेब. बाद झालेला दुसरा फलंदाज. धाव संख्या आहे 2 बाद 53. विजयासाठी 15 चेंडू मध्ये 67 धावांची गरज आहे. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या माध्यमातून डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या JPL अर्थात जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. गणेश सूर्यवंशी आता नवीन फलंदाजीसाठी मैदानात आलेला फलंदाज. मैदानामध्ये आपण स्क्रीनवरती मैदानातील हे संपूर्ण स्पर्धेतील सामने हे मुंबईकर छायाचित्रकार कॅमेरामन यांच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रसारण आपणापर्यंत दिसतंय. आणि पहिला चेंडू, पुन्हा चेंडू जातोय तो फाईन लेगला आणि जवळपास आता थोडीशी आशा सोडून दिल्यासारखं दोन्ही फलंदाज खेळताना दिसत आहेत. या ठिकाणी सांख्यिकी अर्थात स्कोरर प्रशांत धनवडे सर माहिती देत आहेत. आजचा हा एकूण 7वा सामना आहे. आजच्या दिवसभरातील हा 5वा सामना आहे. प्रति दिवशी 6 सामन्यांचं नियोजन आहे. आणि चेंडू खेळला येतो लॉंग ऑनला एका धावेसाठी. दरम्यान या स्पर्धेतील सर्व सहभागी संघांना विनंती आहे, सूचना आहे की प्रति षटक हे 4 मिनिटाच्या आतमध्ये आपण संपवून संयोजकांना सहकार्य करायचं आहे. एक डाव साधारणतः 35 ते 40 मिनिटांमध्ये आपला संपूर्ण डाव व्हायला पाहिजे. यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. या स्पर्धेमध्ये एकंदरीत 31 सामने होत आहेत. 31 सामन्यातील हा सामना क्रमांक 7वा, आजच्या दिवसातील 5वा सामना सुरू आहे. यानंतर आणखीन एक सामना आहे. आपण जेवढं सहकार्य कराल सर्व खेळाडू शक्य तितक्या लवकर 11, 11:30 पर्यंत सामने संपवण्याचा आपला मानस आहे. त्या संयोजकांच्या प्रयत्नांना आपण कृपया साथ द्यावी. उद्या जे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघातील खेळाडूंना विनंती आहे की कृपया 4 मिनिटांमध्ये आपलं षटक संपेल याची दक्षता घ्यायची आहे. गोलंदाजीला येतो किरण साधले. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पहिला चेंडू त्यांचा खेळला येतो एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव पूर्ण केली जाते. ते कव्हर पॉइंट मधून येऊन खेळाडूने चेंडू थोपवला पर्यंत. या दरम्यान धावसंख्या झालेली ती 2 बाद 55. विजयासाठी 11 चेंडूमध्ये आणखीन 65 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटकामध्ये जे काही 30 धावा दिल्या गेल्या त्या 30 धावांचा एक मानसिक दबाव संजू प्रेमी 11 संघावरती दिसून येतोय. कदाचित हा सामना जर 80 किंवा 90 धावांचा असता तर आणखीन वेगळं चित्र मैदानामध्ये दिसलं असतं. पण क्रिकेट हा जसा कौशल्याने खेळला जातो त्याचप्रमाणे तो युक्तीनं बुद्धीनं सुद्धा खेळला जातो. माइंड गेम बऱ्याच अर्थाने क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धाव संख्या आहे 2 बाद 55. रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न
पंच साहिल मोमीन यांच्या दिशेने पाहतोय तो फलंदाज आकाश कड्यार, सलामीला आलेला फलंदाज 18 चेंडूमध्ये 30 धावांच्या वरती नाबाद आहे. त्यामध्ये 4 चौकार 1 षटकार. आणि हा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकायचा प्रयत्न पंच साहिल मोमीन यांचा वाईडचा इशारा. आता ज्यांनी वाईडचा इशारा दिला ते पंच साहिल मोमीन उजव्या हाताने डाव्या हाताने दोन्ही हाताने खेळू शकतात. चेंडू उंच हवेत आहे, गुडघ्यावरती बसून हा चेंडू खेळलेला सरळ जातोय तो एमएससीबी एंडच्या दिशेने. आणि हा पंच साहिल मोमीन यांचा षटकारचा इशारा. हा दुसरा षटकार आहे. आकाश चिमाजी पडेयार खेळतायत. 19 चेंडू 36 या धावसंख्येवर एकूण धावसंख्या आहे 2 बाद 62. विजयासाठी अजूनही 8 चेंडू मध्ये 58 धावांची गरज आहे. चेंडू खेळाय तो फाईन लेगला अक्रॉस द लाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सगळा भार आता आकाश पडेयार वरती आहे. आता तोच पोहोचतोय नॉन स्ट्राईकला. आकाश पोहोचतोय 37 या धावसंख्येवर. गणेश सूर्यवंशी आता 3 चेंडू मध्ये 2 या धावसंख्येवर नाबाद आहे. धावसंख्या 2 बाद 63. चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न. षटक संपतोय. डावातील हे 7वं षटक पूर्ण झालंय. धावसंख्या आहे 63. 9 धावांची सरासरी राखलेली आहे. 15 धावांची सरासरी राखायला हवी होती पण ते 9 धावांची सरासरी राखली जाते. आणि विजयासाठी 6 चेंडू मध्ये 57 धावांची आवश्यकता. एक औपचारिकता पूर्ण करायची आहे. नंतर ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स या संघाला एक मैदानामध्ये खेळाडूंच्या खांदे, खेळाडूंची भाषा, खेळाडूंची उभे राहण्याची पद्धत अतिशय रिलॅक्स मूड मध्ये दिसत आहेत. नंतर ऑप्टिकल्स आणि जय भीम स्पोर्टचे संघ. पण त्यांनाही विनंती आहे कृपया आपण रात्रीचे 12 वाजून 26 मिनिटं झालेले आहेत. याच्यानंतर आणखीन एक सामना बाकी आहे. गोलंदाजीला येते तो आशिष कांबळे. 6 सामन्यांमध्ये एक सुद्धा फलंदाज त्यांना बाद करण्यामध्ये यश मिळालेले नाही. आता ते गोलंदाजीला येत आहेत. आणि हा 6व्या षटकातील पहिला चेंडू खेळाय तो स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ त्यांच्या उजव्या बाजूला. 37 वरती पोचतोय तो आकाश पडेयार. 2 वरती नाबाद आहे तो गणेश. हा फुलटॉस शेवटच्या क्षणी अंगठ्याचा वापर करून स्लोअर करायचा प्रयत्न. गोलंदाज आहे तो आशिष कांबळे. 2 चेंडू मध्ये त्यांनी 0 धावा दिलेल्या आहेत. आणि हा वाईट मात्र कुठलाही धोका नाही आहे. नंतर ऑप्टिकल जय भीम स्पोर्ट्स संघाला एक प्रयोग म्हणून गोलंदाजी त्यांच्या आशिष कांबळेंच्या कडून चालू आहे. आणि याच्या अगोदर 7 षटकांमध्ये त्याने एक सुद्धा षटक टाकलेलं नाही. आणि हा चेंडू सरळ खेळाय तो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 2 टप्प्यानंतर क्षेत्ररक्षकाकडून चेंडू येतोय. कुठली धाव सुद्धा फलंदाजाने घेतली नाही. फलंदाजीचा सराव चालू आहे त्यांच्याकडून. आणि स्क्वेअर लेग पंचांना अतिशय दक्ष राहावं लागतंय. त्यांच्या जवळून हा चेंडू जातो तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि अतिशय शांत वातावरणामध्ये संपूर्ण सामना चालू आहे. धावसंख्या ती 2 बाद 64. आता 2 चेंडू मध्ये 56 धावांची गरज आहे. नो बॉल पण अतिशय फ्री हिटचा सुद्धा संकेत मिळतोय.
2 चेंडू बाकी आहेत. परत नो बॉल. आणि नो बॉल पडल्यानंतर सगळे खेळाडू सूचना देत आहेत गोलंदाज आशिष कांबळेला, कारण 6 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता असता. आशिष कांबळेच्या हातात चेंडू दिला एक प्रयोग म्हणून गोलंदाजीसाठी पुढच्या सामन्यासाठी तयारीत राहण्यासाठी. आणि चेंडू खेळाय तो एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू येऊपर्यंत फलंदाजाकडून कुठलाही प्रतिसाद नाही. दोन्ही फलंदाज पॅव्हिलियनच्या दिशेने परत जात आहेत आणि हा सामना जवळपास 49 धावाने जिंकलाय तो जय भीम स्पोर्ट्स नयनतारा ऑप्टिकल्स या संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेतील सामन्यातील पुरस्कार किरण सादळे. 17 चेंडूमध्ये 56 धावा आणि कल्पक नेतृत्व यासाठी त्यांना देण्यात येतोय. किरण सादळे, नयनतारा ऑप्टिकल, जय भीम स्पोर्ट्स, आपण सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचंय. मान्यवरांचे शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येतंय.